आणि आता बातमी अर्थातच वारी संदर्भात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आहे आणि पालखी मार्गस्थ झालेली आहे पंढरपूरच्या दिशेने। आणि तुकोबांच्या पालखीचं पहिलं निरासनान पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजे सराटी इथे पार पडलं। अत्यंत उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये माने हा सोहळा जो आहे तो पार पडलेला बघायला मिळाला। बघतो आपण की कशा प्रकारे तुकाराम महाराजांच्या पादुकांना तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले रंग माऊलीचे घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग जीवनाचा रंग पाहू दे गा आणि यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये रोबोटिक हत्ती वारकऱ्यांसाठी आकर्षण ठरतोय आणि खऱ्याखुऱ्या हत्तीप्रमाणे विशाल रोबोटिक हत्ती वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय। भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा हत्ती पंढरपूरतल्या इस्कॉन मंदिराला भेट म्हणून दिलाय। या अत्याधुनिक रोबोटिक हत्तीचा लूक अगदी खऱ्याखुऱ्या हत्तीप्रमाणे आहे। हा रोबोटिक हत्ती चालतो, सोंड व कान हलवतो आणि सोंडेतून पाण्याचा अभिषेक देखील करतोय। त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह लहान मुलांमध्ये रोबोटिक हत्तीबाबत मोठं आकर्षण आहे। भक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असणारा हा रोबोटिक हत्ती इस्कॉन पालखी सोहळ्याची शान ठरणार आहे। आषाढ शुद्ध नवमीला इस्कॉन मंदिराच्या शोभायात्रेत या रोबोटिक हत्तीचा समावेश केला जाणार आहे। हा जो तुम्ही हत्ती पाहत आहे दिसताना हा खरेखुर हत्तीच दिसतो, परंतु हा मेकॅनिकल रोबोटिक हत्ती आहे। आपल्या सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री हेमा मालिनी आणि आमचे मुंबई खारघरचे अध्यक्ष सूरदास प्रभू यांनी आपल्याला इस्कॉन पंढरपूरला पाठवून दिलेला आहे। विशेष करून ही हत्ती आम्ही मागवण्याचा उद्देश असा आहे, पंढरपूर एक मोठा तीर्थस्थान असल्यामुळे या ठिकाणी लाखो वारकरी भाविक भक्त या ठिकाणी येत असतात। आषाढी, चैत्र, मागे कार्तिक, नाहीतर इस्कॉन कडून जन्माष्टमी असेल, रामनवमी असेल, असं मोठमोठे फंक्शनही होतात। त्यावेळी भगवंतांना हत्तीच्या वरती विराजमान करून आम्ही प्रोसेशन करण्यासाठी हे हत्ती आपण या ठिकाणी मागवलेलं आहे।